मित्रांनो, तुम्हाला वाटतंय का की अमूल ही जगातील सर्वात मोठी डेअरी कंपनी आहे? तर तुम्ही चुकताय. अमूल पेक्षाही दुप्पट कमाई करणारी एक कंपनी आहे. कोणती? चला पाहूयात. भारताची शान असलेली अमूलचा वर्षाचा टर्नओव्हर जवळपास 53,000 कोटी रुपये आहे. पण दुसरीकडे जगातील सर्वात मोठी डेअरी कंपनी वर्षाला 1 लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्त रेव्हेन्यू जनरेट करते. ही कंपनी 140 वर्ष जुनी असून वर्षाला 1200 कोटी लिटर दूध प्रोड्यूस करते. त्यांचा प्रत्येक डेअरीत 1000 पेक्षा जास्त गायी असतात, ज्या दिवसाला 20,000 लिटर दूध देतात. या कंपनीकडे जगभरातील 6 लाख डेअरी फार्मरचं नेटवर्क आहे, ज्यांच्याकडून ते रोज 1,90,00,000 लिटर दूध विकत घेतात. बटर आणि चीज सोबतच कॉफी आणि बेबी फूड्स अशा 2000 पेक्षा जास्त प्रोडक्ट्समुळे ही कंपनी जगभरातील 188 देशांमध्ये पसरलेली आहे. एनी गेसेस ही कंपनी कोणती आहे? तर या कंपनीचं नाव आहे नेस्ले. नेस्ले मूळची स्वित्झर्लंड मधली आहे. 1866 मध्ये चार्ल्स आणि जॉर्ज पेज या अमेरिकन भावांनी अँग्लो स्वीट कंडेन्स्ड मिल्क कंपनी स्थापन केली. त्यानंतर 1867 मध्ये हेनरी नेस्ले यांनी लहान मुलांसाठी सकस आहार तयार केला. 1868 मध्ये त्यांनी त्यांच्या दुधाच्या उत्पादनाचं नाव नेस्ले असे ठेवलं. 1905 मध्ये हेनरी नेस्ले यांची फॅरन लॅक्टिक कंपनी आणि अँग्लो स्विस कंडेन्स्ड मिल्क कंपनी यांचे विलिनीकरण होऊन नेस्ले आणि अँग्लो स्विस कंडेन्स्ड मिल्क कंपनी स्थापन झाली. तुम्हाला कोणता ब्रँड जास्त आवडतो, अमूल की नेस्ले? कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा.